साईड वा थोडं. मित्रांनो थोडं सहकार्य करा, थोडं साईड वा पालखीच्या बाजूस. तुम्ही पाहू शकता आपली पालखी नेरळगावची मानाची पालखी आलेली आहे. शिस्तबद्ध पद्धतीने एकदम ट्रॅफिक वगैरे न अडवता चाललेली आहे कारल्याच्या डोंगरावर. आई माऊलीचा भावा कसा आहेस? हो मी खूप मजेत पण आहे आणि मजेत सांगण्यापेक्षा आनंदी जास्त आहे, कारण मजेसाठी पैसा लागतो आणि आनंदासाठी तुमच्या आमच्यासारखी चांगली माणसं लागतात. त्यामुळे खूप चांगली माणसं आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे मी खूप आनंदी. आणि आपली नेरळवरनं पालखी निघाली आहे. मी खूप म्हणजे खूप एवढा आनंदी झालेलो आहे, मी एवढा खुश झालेलो आहे की माझ्या आईची पालखी निघालेली आहे आणि मी पालखी सोबत चालत आहे. आमच्या गावातली पोरं आहेत, आपल्या पूर्ण नेरळ परिसरातली ते पदयात्री आलेले आहेत. सर्वांना पाहून खूप आनंद झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर जो हास्य आहे, जो भक्त भाव आहे, भक्तिभाव, तो पाहून म्हणजे एकदम मनातून एकदम असे हे होतो, आनंद होतो, खुश खुश एकदम खुश भावना समजू शकतो. तर मित्र एवढं तुझा छान बोलल्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. आपल्या पालखीबद्दल तू एवढा चांगला बोलतो. आणि आज पालखी सुरू झाल्यापासून आज पालखीचं 5वं वर्ष आहे. 5 वर्ष आपण कंटिन्यू येतो या पालखीमध्ये. या 5 वर्षामध्ये आपला ऍक्च्युली अनुभव तर चांगलाच होता आणि यापुढेही चांगला राहील. आणि या वर्षी मित्रांनो अजून खूप नवीन नवीन मुलं पण आम्हाला नवीन पोरांना आपल्याला समजून घेणं आहे त्यांनाही. आणि जॉईन झालेले आम्हाला नवीन नवीन मुलं. चला मग तुम्हाला पालखीचा संपूर्ण प्रवास पाहत राहा आमच्या चॅनलवरती. खूप मजा येणार आहे, एन्जॉय करणार आपण 200%.
स्वयंसेवक पाणी वाटत आहे ना, लक्ष द्या. पालखी निघाली कारले डोंगराला, गावाची मानाची पालखी निघाली कारले डोंगराला. टेम्पोत पिशवी जे येते, टेम्पो कुठे? अरे पिंडे बाय, टेम्पो मध्ये पिशवी येते, पिशवी घेऊन ये ना. मला इकडे मी घेतलं पिशवी. जाम. तो गाईस तुम्ही पाहू शकता, आपण आता आलो आहे रुपुरीला. माझ्या मागे बघू शकता जल्लोष, मागे पुढे. आम्ही आता सरबत भरतो. चार्जिंग रुको ब्लॉग पे तो डालना है तुमको. अमू तो गाईज आम्ही वाटलाय गुळ पालखीमध्ये डोक्यावर ठेवून चाललोय. आपले दरवर्षीचे मेंबर निलिया फुल एन्जॉय चाललाय पालखीचा. सो गाईज आम्ही आता आलो आहे दुपारच्या निवाराच्या ठिकाणी.
श्री क्षेत्र पळसदरी मठ अक्कलकोट प्रणित. काही पालखी आता पोहोचली आहे मठामध्ये आणि आता आम्ही जेवून थोडी विश्रांती करू आणि मग पुन्हा प्रस्थान करू. काय तुमचं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे का? जमलेत हे पण टाकतो मग नको झालंय. आमची सोनिया गव्हर्नमेंट जॉब मध्ये परमनंट झाल्याबद्दल रोहित आडे तिचा सत्कार करत आहे. तर या पालखीच्या दिवशी या सुवर्ण महोत्सवी वर्ष 5वं वर्ष आहे आमचं, त्या वर्षी एवढा सत्कार होतोय. तर तुम्हाला कसं वाटतंय? गाईज आम्ही आलोय पळसदरीच्या मठामध्ये आणि इकडे आमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आमची आरतीताई पण जेवण घेत आहे सध्या. एक ताट माझं आहे त्या जेवणाला वरण भात भाजी. नमस्कार. तळलेलं छान असं लोणचं अशा प्रकारचं आमचं दुपारचं आहे जेवण. ते आता आम्ही जेवून घेतो. खूप भूक लागली. 15 मिनिटांनी परवानगी दिली. हॅलो आपली सूचना ऑनलाईन राहायचं नाही. जेवताना मोबाईल घ्यायचा नाहीये. जेवण शांत स्थितीने करायचं आहे. मोबाईल बंद करा. पोटभर जेवा लवकर फटाफट. सुरुवात आपण करूया आपल्या माझ्या ताईपासून. दोघी जणी बाजूबाजूला बसलेत. बायको माझी मागे बसली. तर पहिले ताईला घेऊ आपण. पहिले ताईचा मान आरतीताईचा. आरतीताई कोळी उरण वरनं आलेल्या आहेत त्या. नंतर सोनिया एकबोटे ताई मानगाव आणि बाकीच्या सगळ्यांच्या ताया आहेत. आपल्या सगळ्यांची नावं नाही घेत. आणि माझी बायको बसली पाठीमागे आणि माझी एक बहीण अजून बसली तिच्या बाजूला माझी पोरगी. आणि आपल्या बाकीच्या सगळ्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. तर ताई तुमचं काय थोडंफार मनोगत भेटेल का आम्हाला आपल्या पालखीबद्दल नेरळच्या? माझ्या पहिल्या वर्षाचा अनुभव एकदम खूप छान होता आणि दुसरा वर्ष पण माझं 3रं वर्ष आहे आणि यंदा 3रं वर्षाला लेडीज पण भरणार आहे. माझं सगळं हे धावते लेडीजचं माझ्यासोबत भरपूर आहे आणि छोटी आमची मजा येते सर्वात छोटी वर्ष आहे. पाहू शकता तुम्ही 2रं वर्ष आहे. ती माझी छोटी आहे. ती माझीच मुलगी आहे. तिचं नाव आहे श्राव्या. गाईज असा आमचा सगळा असा परिवार असा मोठा होत चाललाय पालखीचा वर्षानुवर्ष. सो गाईज तुम्ही पाहू शकता कडे आलेला आहे. हा विषय नाही चुकीचा विषय. सो रोहितने संजूचं स्वागत पण केलेलं आहे पालखीमध्ये आल्याबद्दल. पहिलं वर्ष आहे संजूचं. आणि मुळात सर्वात सांगायचं तर मला गॅरंटी होती की चालू शकत नाही. मी बोललेलो की पेट्रोल पंपापर्यंत चालेल पण स्वामी समर्थांच्या मठापर्यंत पळसदरीपर्यंत चालत आलेली आहे कंटिन्यू. त्याबद्दल हे स्वागत चालू आहे. संजयचं स्वागत. अशी आमची धमाल मस्ती चालू राहणार आहे. सो गाईज आता पालखी निघालेली आहे पळसदरी मठातनं पुन्हा. खूप चांगली आणि उत्तम शांत जागा आहे. या ठिकाणी दरवर्षी याप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण बसलो. मस्त शांत जागा आहे. तिथे बसून जेवण करायला खूप चांगला एक मन मोकळेपणा वाटतो. शांत वातावरण असतो. जाऊन ते लोकांची तोंडा वाकडी होतात. आपण बोलतो आपण नंतर बोलू. काय माझ्या बहिणीला बोलतो. या यांच्या ब्लॉग मध्ये घ्या. यांना काय बोलायचं ते तोंडावर घ्या यांचा.
चांगल्या चांगल्या कमेंट्स मारले बाईचे बाबा लई बेकार असते कमेंट. जरा ऐकायला मजा आली. कुठं चालली मध्ये मध्ये चिवले काहीच पहा कशी मस्त झाली आहे. ट्रेन गेलं माझ्या अंगावशी पण मला काही नाही झाला का सांग. मी पुलाच्या खाली झोपलो होतो. ब्लॉक मध्ये घ्या भाऊ. तो विशाल खरा बोलतोय. मोठ्या कधी बोलत नाही. आपल्या मनात पाप नाही. मी रेल्वेच्या खाली झोपलो. 6 रेल्वे ट्रेन गेले माझ्यावरनं पण माझ्या अंगाला काय झालं नाही. माझ्या हा का का विशाल कोणी सांगा. कारण की तू ब्रिजच्या खाली झोपलेला. सच्चा मी अरे नवरदेवांचं पोट सुटलं. नवरदेव पाहुणे येतील काही दिवसांनी वट भरणीला. सगळं कम्प्लीट होतील नक्की. वटी भरायची कोणाची ना. विशाल बोलला का तुम्हाला मिरच्या झोमत्यात. आता मिरची तिखट असते झोमणारच. एवढी पण अक्कल नको. काय बोलायचा बोलला का माझा तोंड दिसत. आम्ही बोललो का आमचा थोबार दिसत ना. मग यांची थोबारा वाकरी होत्या करतात तर आम्ही काय बोलायचंच नाही. यांनाच बोलून द्यायचा पोपटासारखा. हे मिरची कुठे लागते. काकडी मिरची नाही लवंगी मिरची वाले. असं पेटाऱ्यावाल्यांसारखं पेटारा घेऊन फिरतात आणि मग काय पण तोंडात येईल त्या बोलाचा. हो सासऱ्याचा आहे ना. सोन्याचा बनवलाय सांग. सासरा अंबानी आहे ना माझा. मग सोन्याचा दिलाय गॉगल. सोन्याला पाणी लावलंय गॉगलला. काय बोलायचं सासऱ्याला मी काय बोलत नाही. जावई घ्या माझा तोंड दिसतो. पालखीला चाललोय. आपल्याला इमानदारीत आपल्याला भक्तीमध्ये जायचे. आर्याच्या नादी लागलो ना तर 100% हा माझं सगळं इथंच रस्त्याला बोलणे की जरूरत नाही ना भाई. समज जाऊ ना. सोनीला नोट ना. या ठिकाणी मालगाडीचा एक डब्बा मागे राहिलेला आहे. त्याचा एका चाकाचा थोडा भाग फुगलेला आहे. आमचा डब्बा तो काय चालव ना. त्याच्यामध्ये लोड जास्त वाढलेला आहे आणि लोड शेडिंग झालेला आहे. हे पुढचं बघायला पाहिजे. ते पण चप्पल घेऊन. हे चप्पल घेऊन वरून मागा जातो. हे इंजिन अरे मला ना कोणी पण यावं. मी गाणं कापतो गाणं. मी बोलत नाही. मी खोपोलीला जाताना खोपोलीला आज एक मटर पक्की मटर पडणार. आज भाऊजी विकेट पडणार. भाऊजी आहेत माझ्यासोबत. आज एक विकेट पडणार आहे. आम्ही तुमचं ऐकून असं जावंय कुठं बघितलं का. जावयांना नुसता कुठं जत्रा फिरायला नेला. जावयांना नुसती कलिंगडाची काप पाहिजे. अरे एकदाच अक्का घ्या ना खा ना. 5-5 मिनिटाला जावय. भाऊ काप घ्या. भाऊजी काप घ्या. मामा काप घ्या. अरे अक्का कलिंगड घ्या ना. पाहिजे. हा नाही दिलं का जावय फुकून बसतात फुग्यासारखं. जावयाला चिकन खावलं तर जावं नाही. मी चिकन बकरी मटनचीच काय बोलायचा. यार बाजू हो ना तू. अरे हा मॅडम. अरे इंजिन आवाज दिला नाही तर माझ्या आता विकेट पडल्या. डॉन आले डॉन. ते पण चप्पल काढली होती डायरेक्ट. मला बॉडी बनवते. मला बॉडी बनवायला का मला मारती. आता मी चालतो का नाही बा. थेट लोणावला परत. इथून कारला परत. तिथून एकरायचं डोंगरावर. गाईज आमची अशीच मस्ती चालू असते पालखीमध्ये.
आपल्या मोबाईलचे फ्लॅश चालू करायचे आणि डीजेच्या गाण्यावर नाचायचंय. मोबाईलचे फ्लॅश चालू करायचे सर्वांनी. बघा कसा जगमग दिसतंय बघा. चला डीजे फ्लॅश. छत्रपती शिवाजी महाराज की, एकविरा माता की, माझ्या आई माऊलीचा. आता आम्ही पोहोचलोय हॉलवरती आणि जरा फ्रेश होऊन घेतो ना. तो ऑर्केस्ट्रा आहे हॉलवरती.
आम्ही बसलेलो आहे. Thank you.